हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ डॉक्टर निलेश पाटील, फाउंडर ऑफ NT पाटील एज्युकेशन. तर आज आपल्यासोबत आहे फर्स्ट इयर स्टुडंट भूमिका जेऊरकर. भूमिका, सर्व गोष्टी आपण एक्सप्लेन करणार आहेत. थोड्या गोष्टी मी तुला काहीतरी विचारणार, तू काहीतरी सांगणार. त्याआधी एक शॉर्टमध्ये भूमिका प्रॉपर सिटी आपली वर्धा की यवतमाळवरून आहे. भूमिका, आपण व्हिडिओ बनवणे किंवा एखादा इंटरव्ह्यू देणे यामागे भरपूर काही कारण असू शकतात, बट हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण एकच आहे की ॲटलिस्ट जसं आपण इथपर्यंत येण्यासाठी खूप काही गोष्टी पाहावं लागतात. याला विचार, त्याला विचार, कुठला मार्ग चांगला आहे, कुठला वाईट आहे, कोणतं कॉलेज चांगलं आहे, कोणती कंट्री चांगली आहे. सो तुझी जर्नी, जसं आज लोक त्या गोष्टीचा विचार करतात, तू त्या गोष्टीपासून ऑलरेडी 3 महिने समोर आलेली आहे. म्हणजे तुझा तो फेस चालला गेलेला आहे. आता तुला याच्यासाठी बोलायचं आहे की आपण जसं पूर्ण 2-3 महिन्यापासून टचमध्ये आहे आणि आज आपण ज्या गोष्टीसाठी टचमध्ये होतो ती गोष्ट फुलफिल झाली. ती गोष्ट फुलफिल होण्यासाठी तुला काय करावं लागलं आणि ज्या गोष्टी फुलफिल करण्यासाठी इथपर्यंत आलो त्या झाल्या का? तुझं फर्स्ट डेपासूनचं प्रोसेस कसं आहे, तुला कसं वाटत आहे, कॉलेज कसं आहे, तुझा ओव्हरऑल काय लोकांना मेसेज देशील, शॉर्टमध्ये सांगशील? हाय, माय सेल्फ भूमिका. माझं लहानपणीपासून स्वप्न होतं की डॉक्टर बनायचं, आपल्या मम्मी पप्पाला प्राऊड फील करवायचं आणि थोडं सोसायटीसाठी पण काहीतरी मोठं काहीतरी करायचं. ओके. तर मी नागपूरला शिकायला होती 11th-12th. आय एम द फ्रेशर आणि मी फर्स्ट टाईम नीट दिली होती. त्यावेळेस स्कोर एवढा नाही बनला की मी इंडियामध्ये करू पाहू मेडिकल MBBS. तर मग मला तेव्हाच माझ्या फ्रेंड थ्रू तुमच्याकडून म्हणजे तुमच्या बारेमध्ये माहीत पडलं. तेव्हा मला थोडं वाटलं होतं की कसं असेल हे सगळं. थोडीफार भीती पण वाटायची. आपण अदर कंट्रीमध्ये चाललो आहे, इंडियामध्ये राहणं वेगळं, अदर कंट्रीमध्ये राहणं वेगळं, तर थोडी भीती वाटत होती. बट तसं आम्ही मग नागपूरला तुमच्यासोबत मिळायला गेलो सर. तेव्हा मग मला असे सारे डाऊट्स जे होते माझ्या मनामध्ये की कसं काय असते, हे सगळी जर्नी कशी असते, 6 वर्ष आपले कसे निघते, स्कॉलरशिप एक्झामपासून ते सारी गोष्ट की ज्यांनी पासआउट झाले इथून त्यांच्या बारेमध्ये आम्ही सगळी माहिती घेतली. आणि मला खरंच सांगते, मला त्यावेळेसही थोडा डाऊट होता, बट नाव मी एकदम शुअर आहे की आता मी सही कन्सल्टन्सी चूज केली आहे. कारण की माझा एक्सपिरियन्स आता खूप चांगला आहे. इथे आल्यावर असं वाटते की माझे सगळे ड्रीम्स जे मी आता लहानपणीपासून जे डोक्यात होते, विचार केले होते, जे एक डॉक्टरचं कोट घालून स्टेटोस्कोप हातात घेऊन ते मी फील करून राहिली. आणि हे खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे सर माझ्यासाठी. थँक्यू, तुम्ही हे संधी मला मिळून दिली. ओके. ह्या गोष्टी खूप, म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी आपण जी विचार करतोय ती गोष्टी आपल्याला एखाद्या टायमानंतर परफेक्ट वेने भेटते तेव्हा ह्याच गोष्टी बाहेर येत असतात. बट भरपूर अजूनही हा खूप एक्सपांड झालेला आहे. MBBS जर्नी इंडियामध्ये MBBS करणं सोपं नाही राहिलेलं आहे. मार्क्सचा कट ऑफ खूप, म्हणजे मार्क्समुळं कट ऑफ बघितलं, ज्यांचा कट ऑफमध्ये नाही लागत त्यांच्यासाठी बजेट खूप झालेलं आहे. आता इन अँड ॲव्हरेज जे आपण मिडल क्लास म्हणू किंवा इकॉनॉमिकल म्हणू, त्या गोष्टीसाठीच आपण याला पूर्तता करतो. मी कधीही MBBS ॲब्रॉड याला प्रायमरी स्टेज म्हणत नाही किंवा प्रायमरी सोर्स म्हणत नाही, मी सेकंडरीज म्हणतोय. मी तुम्हाला ॲडमिशन करताना तेच बोललो की आपण ॲडमिशन करतोय बट प्रायमरी सोर्स नाही, हा सेकंडरी. कुठेतरी आपली थोडीफार मार्क्स कमी पडले, कुठेतरी आपलं फायनान्शियल बजेट कमी पडलंय आणि त्यानुसार आपण हा सेकंड ऑप्शन बघितला. माझ्याकडून तुम्हाला स्पेसिफिक लिमिटेड क्वेश्चन्स आहेत. भूमिका, ज्या गोष्टी बोलल्या त्या गोष्टी तुला भेटत आहे तिथे? सर एकदम म्हणजे सगळे भेटून राहिले वस्तू. ओके. आपण एक ज्या गोष्टीची गॅरंटी सर बिंदास जा सांगू शकतो तू लोकांना? मी जे बोललो की हा 100% बिंदास जा, एखाद्या मुलानं किंवा मुलीने विचारलं तुला, तू बिंदास जा या कॉलेजला, सांगू शकशील तू? सर बिलकुल सांगणार. मी माझ्या जे आता ज्युनियर्स आहे ना, अपकमिंग ज्युनियर्स, मी त्यांना जरूर सजेस्ट करणार आहे युनिव्हर्सिटी. आणि तुम्ही म्हणजे NT पाटील सरच्याच कन्सल्टन्सी थ्रू जा. कारण की मी सांगते तुम्हाला, जे गोष्टी त्यांनी म्हटल्या ते करून दाखवतात. तर म्हणून माझा पर्सनल एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करते. ओके. आता भूमिका, कॉलेज कसं वाटत आहे? सर कॉलेज एकदम पॉश आहे. कंपॅरिझन केलं इंडिया आणि इथलं, तर इथलं खूप जास्त पॉश आहे. हॉस्टेल पण एकदम पॉश आहे. सिनियर्स कसे आहेत? सिनियर्स खूप हेल्पफुल आहे. नो रॅगिंग,
काहीच नाही, काही हेल्पफुल. 7 दिवसात असं जाणवलं आपण घराच्या खूप दूर आहे, आपल्याला कोणी इथे सपोर्टिव्ह नाही, फील केलं असं? आई वडील सोडून द्या, त्यांची कंपॅरिझन आपण कुठे नाही, बट इथला जो सिनियरचा सिनेरिओ आहे त्यांना जसं आपण आतापर्यंत मी मागील 10 वर्षापासून इथे वर्कआउट केल्यानंतर जसं मी मुलांना एक लावलं, आपल्या भाषेत म्हणतात वळण लावल्यासारखं, सिनियर येणार, तुम्हाला थोडंसं हेल्प करणार, पूर्ण प्रॉपरली तुमच्या प्रत्येक गोष्टीत हेल्प करणार, असं कधी फील होत आहे आपण खूप दूर आहे, कोणीच आपल्या इथे नाही, असं फील झालं खरोखर आई वडील सोडून? बाकी सिनियरचा कसा वाटलाय तुम्हाला एक्सपिरियन्स? इथे सगळे फॅमिली सारखे राहतात सर, सगळे फॅमिली, कोणी आपले ताई सारखे, कोणी आपल्या भावासारखे, कोणी फ्रेंड, आणि आपा असतात इथे. हो, आपा. त्यांनी पण खूप साथ दिले. गुड मॉर्निंग त्यांचं खूप मस्त. बर, कॉलेज झालं, सिनियर हॉस्टेल झाला, आता पॉइंट येतो लास्टला. जसं मी म्हणतो ऍडमिशन करताना मुलीची ऍडमिशन आहे, माझ्यासाठी 3 पॉइंट महत्वाचे आहेत. पहिला सेफ्टी, दुसरा एज्युकेशन, तिसरा फूड. सेफ्टी बद्दल काय सांगशील? सेफ्टी तर खूप सेफ आहे इकडे. तुमच्या हॉस्टेलमध्ये मला एंट्री आहे 10 वाजता? सर बिलकुल नाही, 9:30 वाजल्यानंतर कोणालाच एंट्री नाही. ते गेट एकदम क्लोज होऊन जातात, आतला कोणी बाहेर नाही जाऊ शकत, बाहेरचं कोणी आत नाही येऊ शकत. ठीक आहे. दुसरा पॉइंट, पहिला झाला सेफ्टी, कळालं. दुसरा एज्युकेशन. एज्युकेशन्स पण खूप सुंदर आहे इथे. सगळे टीचर्स सगळे आपल्या लोकल लँग्वेजमध्ये, इंग्लिश, हिंदी, तुम्ही जे पण लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल फील करता, इंग्लिश, हिंदी, मराठी पण असू शकते, कोणते कोणते टीचर त्यांनी शिकवतात. तिसरा फूड. जसं ऍडमिशन करताना मी सांगितलेलं आहे की सगळ्या गोष्टीला सोल्युशन देणं माझं काम आहे, पण फूड मलाही लोकांच्यावर डिपेंड आहे, इंडियन कुक आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, त्यांच्यावर डिपेंड राहून तुम्हाला फूड द्यायचं. 10 आउट ऑफ किती मार्क्स देशील आज जे इंडियन फूड भेटते तुम्हाला? सर 9 देणार 100%? हो. ठीक. काय सांगशील? ओके आहे खाणं पिणं जास्त भेटते नॉर्मली आपल्या इकडच्या सारखं? ठीक. ज्या मुलांना अजूनही अब्रॉड बद्दल माहित नाही, पण त्यांना माहीत होण्यासाठी किंवा त्यांनी या गोष्टीचं पॉझिटिव्हली घेण्यासाठी की नाही, एक नॉर्मल फॅमिलीमधला स्टुडंट सुद्धा एक चांगला डॉक्टर बनवू शकतो. थोडेफार मार्क्स कमी असल्यामुळे त्याचं ड्रीम पूर्ण होऊ शकत नाही, कधी कोणाचं पेमेंटमुळे होऊ शकत नाही, त्यासाठी मी जो सजेस्ट केलेला मार्ग आहे हा ओके वाटतोय तुला? सर एकदम ओके आहे. काय सांगशील बाहेरच्या सर्व पॅरेंट्स जे पॅनिक आहेत, जे मुलं ज्यांना विचारच करत आहेत, अजून डिसिजन घेऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आणि पालकांना काय मेसेज देशील? सर माझा मेसेज हे आहे की ड्रॉप घेऊन एक पर्सन एक लिमिटपर्यंत ड्रॉप घेऊ शकते, त्याच्यावरती ड्रॉप वर्थ इट नाही. 3 पेक्षा ड्रॉप रिअली वर्थ इट नाही. तर आपल्याला अगर जर इंडियामध्ये सीट नसेल भेटत तर आपण प्रायव्हेट बघतो, प्रायव्हेटमध्ये बघितलं गेलं तर 1 करोड लागत असतं, जे की खूप मोठी अमाऊंट आहे मिडल क्लास फॅमिलीसाठी. मी पण मिडल क्लास फॅमिलीमधनं बिलॉंग करते. तर मला असं वाटते की अब्रॉडमधून जलालाबाद हे आपण युनिव्हर्सिटी चूज करून आपले ड्रीम्स पूर्ण करू शकतो. हे मला खूप छान वाटतंय. जलालाबाद स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये येऊन तू सॅटिस्फाय आहे का? सर 100% सॅटिस्फाईड. सर्वांना रिकमेंड करू शकशील? हो नक्की मी करेल, सगळ्यांना रिकमेंड करेल. जाताना एवढंच आहे, ज्या वेने आपण इथपर्यंत आलो, ज्या गोष्टीसाठी इथपर्यंत आलो, म्हणजे आपण एक डॉक्टर बनण्यासाठी आलोय, लास्टला जाता जाता एवढाच मेसेज असेल की भूमिका ज्या मोटिवेशन, जे इन्स्पिरेशन घेऊन आपण इथपर्यंत आलो, त्याच गोष्टीसाठी आपण शेवटपर्यंत राहशील. तुला पूर्ण फर्स्ट इयर टू लास्ट इयर, जसं मी सांगतोय की माझं ॲडमिशन करणे काम नाही, प्रत्येक मुलगा माझ्यासाठी माझा फॅमिली आहे, तेच मी तुला सांगेन. फर्स्ट टू लास्ट इयर जोपर्यंत तुझी मेडिकल जर्नी संपत नाही तोपर्यंत आम्ही तुझ्यासोबत आहे. तुला पुढच्या पूर्ण जर्नीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर.